हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, मस्त अशी सकाळची देवपूजा झाली, भरपूर असे कामं आवरले आणि काल काय मनातले काम झालं नाही आमचं. दुपारून पाऊस आला त्यामुळे ना उळं टाकणं म्हणजे उळं काही टाकलं नाही आम्ही कांद्याचं. तर आज परत कांद्याचं उळं टाकण्यासाठी आम्ही मळ्यात चाललोय. तर बघा, इथं आम्ही वावरात आलोय आता उळं टाकायला. कालचं राहिलेलं काम पूर्ण करायसाठी. काल पावसाने काय आमचं काम पूर्ण झालं नाही, तर आता उळं टाकू राहिले. 2-3 वाफे झाले, 2च वाफेचं उळं राहिले. आता तेवढं टाकून घेऊ आणि मिरच्या पण त्याच्यातच टाकते. तर मी तुम्हाला दाखवते. आम्ही उळ्यामध्येच मिरच्या काढून आणि त्याच असं उळ्यासारखंच टाकून द्यायचं. ते सांडल पिशवी तो भारी आणली, ती कशी काय तुटली काय माहिती. 2 ग्लास टाकीत एका याच्यात. 2 वर थोडा बस मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, आता गवारचं बी लावते. ते सॉरी भेंडीचं, एवढं भेंडीचं बी आहे. तर आता हे लावून देते, भाजीला कामं येतील. आता भेंडी गवार लावून घेते. भेंडी आधी गवार लावू का? गवारच लावी ते आधी. आता तू लावू लागतो का? तू लावू लागतो मला? हा, ती लावून नका, मला दाल करायचं. कुठं नाही काय करत नाही तुझं. तिकडं का आला? बार द्यावा लागेल. तर बघा, आज आहे ना बी भरण सगळं लावायचं आहे आणि उळं पण टाकायचं झालं. आता आहे ना पाणी भरू राहिले त्याला. तर आमच्याकडं म्हणजे उळ्याला पाणी भरायचं असंच म्हणतात, काही ठिकाणी धार धरायचं म्हणतात ना. पण आमच्याकडं आहे ना उळ्याला पाणी भरायचं काम चालू आहे. आणि मी आहे ना इथं भेंडी, गवार, शेपू, पालक, मुळा असे बी भरण लावून घेते. आणि कडाला आहे ना दोडक्याचं बी पण लावते. म्हणजे आहे ना ते वेल आहे ना तो वरती जाईल बांधावरती आणि खाली वाफ्यामध्ये येणार नाही. तर कडायला गवत होतं ते पण काढून घेते लगेच लागल्या हाती आणि बी पण लावून घेते. म्हणजे भरपूर मोठा वाफा आहे. त्या एका वाफ्यामध्येच सर्व लावणार आहे. म्हणजे मग दुसरीकडं असं वेगवेगळं नको लावायला ना, त्यामुळं. आणि धने लावले मी कालच. तर हे बघा, एवढं उळं टाकलं आहे आम्ही 2 शर त्या. आणि सरसगट असे वाफे, म्हणजे हिकडची तिकड वाफे आहे. आणि शेवटचा आता मी लावलेला त्या वाफ्याला पाणी चालू आहे. पाणी पण भरायचं काम झालं. तर आता संध्याकाळची वेळ घरी आलोय आम्ही. हे बघा, आता आपल्याला ना मटण करायचं आहे. तर आषाढ स्पेशल आहे ना हे मटण आहे ना. मी 2-3 पाण्याने ना स्वच्छ असं धुवून घेतलंय. काडी कचरा काही नाही याच्यावरती. तर हे बघा, तर आता आहे ना चुलीवर मस्त असं मटण करणार आहे मी. बघा, हे मटण आहे ना स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेलं आहे. तर आता यावरती ना मीठ टाकते. हळद टाकायची आहे. हळद पण थोडी जास्तच टाकायची आहे. हळदीने, मिठाने आणि धना पावडरनी छान अशी चव येते. आणि हे ना हाताने चांगलं चोळून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं मिठाने आहे ना पाणी सुटेल याला मटणाला. हे बघा, मटणाला पाणी सुटायला लागलंय मिठाने. आणि तोपर्यंत आहे ना आपण कांदा परतून घेऊ. तर बघा, चुलीवरती आपण पातेलं ठेवलंय, त्यामध्ये तेल पण टाकलंय. तर आता त्यामध्ये लसूण टाकते. तर आमच्या गावाकडे करताना त्याच पद्धतीने मी भाजी बनवून दाखवते तुम्हाला. तर आता लसूण आहे ना चांगलं तळलं आहे, त्यामध्ये कांदा टाकू आपण. लसूण मस्त असं लालसर तळून घेतलाय. त्यानंतर कांदा तळून घेते.
तर बघा कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालाय. तर आता यामध्ये ना मटण टाकते, हळद लावलेलं, मीठ पण टाकलेलं आहे आपण आणि धना पावडर पण टाकलेली आहे यामध्ये. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. आता हेच ताट आहे ना याच्यावर ठेवते आणि या झाकणावरती ना पाणी ठेवते गरम होण्यासाठी आणि हेच पाणी ना आपल्याला नंतर मटणामध्ये टाकायचं आहे. तर बघा ताटावरचं पाणी गरम झालंय आणि मिठाचं पण पाणी सुटलंय. तर बघा, तर हे पाणी ना आता याच्यामध्ये टाकून देते आणि परत झाकण ठेवून देते. आता आहे ना मटण यावरती शिजू देते. तर आता हे कांदे ना चुलीमध्ये भाजून घेते मी आणि खोबरं पण आहे ना चुलीमध्ये भाजून घेते. 4 छोटे छोटे आकाराचे कांदे एवढे, तर ते भाजून आणि हे एवढं खोबरं आहे तर हे पण भाजून घेते चुलीमध्ये. मसाला काढून घेते मटण शिजेपर्यंत. आणि वातावरण पण खूप छान झालंय, असं मस्त पावसाचं वातावरण झालंय आता ना. आणि फोडून टाकला ना तुम्ही कांदा चुलीमध्ये तरी पण चालेल, पण मग मी असंच टाकतेय भाजत. 2-2 कांदे आहे ना एका साईडला घेऊन आहे ना अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आहे ना मग पाट्यावरून वाटून आणल. तर बघा असा मसाला घेतलाय मी. 4 कांदे घेतले चुलीमध्ये भाजलेलेचे, खोबरं पण चुलीतच भाजून घेतलंय आणि कोथिंबीर घेतली, अद्रक हे आणि लसूण आहे. तर आता हे सर्व मसाले ना मी पाट्यावर वाटून घेते. तर मटणाच्या भाजीला म्हणजे काळ्या कोणत्या भाजीला आहे ना पाट्यावर वाटलेला मसाला आहे ना खूप छान भाजी लागते. तिची टेस्ट आहे ना ही वेगळीच येते. त्यामुळे आहे ना मी आज पाट्यावरच वाटून आहे ना भाजी करते. तर मटणाची भाजी म्हणल्यावर त्यातला पाट्यावरची चव ही वेगळीच लागते ना. तर चला आता आहे ना खोबरं ते भाजून घेते, वाटून घेते अगोदर. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर ते वाटते. थोडंसं खोबरं वाटायला थोडं कठीण असतं ना, म्हणजे ठेचून घ्यावं लागतं आधी आणि त्यानंतर मग वाटावं लागतं. थोडंसं अवघड जातं वाटायला, कारण आता आपल्याला मिक्सरच्या सवय झाल्या ना त्यामुळं. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेते. तर आता सर्वच मसाला वाटून घेते, भाजलेला कांदा पण वाटून घेते आणि वाटायला काय थोडासा वेळ लागतो, पण चव एक नंबर लागते पाट्यावरची. तर आज बाबांना वाटलं होतं का पाट्यावर वाटूनच भाजी छान लागते ना खायला, त्यामुळं पाट्यावर वाटूनच भाजी कर म्हणून. तर त्यामुळे ना मग मी आज पाट्यावर वाटूनच भाजी करते आणि त्याची चव पण वेगळीच लागते ना त्यामुळं. तर चला आता मसाला पूर्ण वाटून घेते. तर बघा आता पाट्यावरचा मसाला पण वाटून झालाय. आता सर्व काढून घेते आणि पाटा पण धुवून पाणी काढते. तर बघा अशा पद्धतीने ना मसाला वाटून घेतला आणि पाटा धुवून पाणी पण घेतलंय त्याचं मसाल्याचं पाणी. तर आता आपण भाजी बघू उकडली का काय. तर भाजी पण उकडल्यासारखीच दिसते, खूप छान दिसतीये, वास पण छान येतोय तिचा. तर बघू. तर हे बघा आपण उकडली काय बघू, पण गरम आहे ना खूप, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घेते आणि त्यानंतर बघते आता भाजी उकडली की काय. तर पाण्याचा हात घेऊन आणि बघितलं ना तर भाजी छान अशी उकडली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ना भाजी उकडून झाली ही. तर आता आहे ना हे सर्व काढून घेते आणि ह्याच पातेल्यामध्ये भाजीला फोडणी देते. तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाट्यावर वाटून ही भाजी करते. तर खूप टेस्टी लागते. नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर आता प्रत्येकाच्या घरी पाटा आणि वरवंटा असतोच. तर अशा पद्धतीने तुम्ही मटणाची भाजी करून बघा, टेस्ट ही वेगळीच लागते. तर आता आहे ना आपण सर्व मसाला आहे ना हा वाटलेला मसाला तळून घेतला आहे. त्यामध्ये धना पावडर, हळद आणि आपला घरगुती काळा मसाला टाकला आहे. तर 3 चमचे टाकला आहे, छोटे चमचे होते ना त्यामुळं 3 चमचे काळा मसाला टाकला आहे. आणि आता हा मसाला आहे ना पूर्ण आपण शिजून घेऊ, म्हणजे तळून घेऊ चांगला. तर तेल सुटेपर्यंत तळून घेतला आणि आता यामध्ये ना मटण टाकते. मटण पण चांगलं आहे ना परतून घेते. तर पीस टाकून आहे ना पीस परतून घेते अगोदर आणि त्यानंतर मग उकडलेलाचा रस्सा टाकते. तर बघा अशा पद्धतीने ना ही मटणाची भाजी करतो आम्ही गावाकडं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आखाड स्पेशल मटण रेसिपी.
तर हे बघा अशा पद्धतीने ना आपल्याला जितकी घट्ट पातळ पाहिजे तितकी आपण करू शकतो. कारण मी 2च व्यक्तींसाठी करते ना, त्यामुळं मी भाजी थोडीशीच बनवली. तर तुम्ही ना तुमच्या पसंतीने तुम्हाला किती लोकांसाठी भाजी बनवायची त्यासाठी ना तुम्ही कमी जास्त माप करू शकतात. तर बघा भाजी मस्त अशी छान उकळली आहे आणि घट्ट पण रस्सा आला आहे. तर चला आता आहे ना जेवायला ताट वाढून घेते आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे. तर बघा मस्त अशी तर्रीदार आपली मटणाची भाजी तयार झाली आहे. तर बघा मस्त झाली ना भाजी तयार. तर आता ताट करून घेते आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला, पाट्यावर वाटून केलेली आखाड स्पेशल मटणाची भाजी. तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. तर या मटण खायला सगळे.